फ्युजिंग. फ्युजिंग म्हणजे काय? हा कॅनव्हासचाच प्रकार आहे, पण हा कपड्याचा कॅनव्हास असतो. हा तुम्ही वेस्टर्न ड्रेसेसमध्ये, तुमच्या ब्लेझर्सना, कोट्सना वापरला जातो. अर्थात ते फ्युजिंग थोडं जाड असतं, हे फ्युजिंग त्याच्यापेक्षा थोडं पातळ असतं, पण खूप पापुद्र्यासारखं निश्चितच नसतं. आणि हे कपड्याचं फ्युजिंग पातळ जी टिश्यूची फॅब्रिक्स असतात किंवा जे एखादं पातळ सिल्क असतं किंवा एखादं फॅब्रिक कॉटन सिल्क हे असं असेल की कदाचित नंतर फाटण्याची शक्यता असू शकते, अशा कापडांना फ्युजिंग लावण्याचा निर्णय घेतला जातो, जेणेकरून ब्लाउजेसमध्ये क्रिजेस येत नाहीत. क्रिजलेस ब्लाउज म्हणजे एकही सल तुम्हाला ब्लाउजवर दिसत नाही, शक्यतोवर जेव्हा तुम्ही ब्लाउज शिवता तेव्हा. तुमची शरीरयष्टी कुठल्याही प्रकारची असली तरी शक्यतोवर सली येत नाहीत. इतक्या क्लीन आणि चांगल्या फिनिशिंगनी हा ब्लाउज तुमच्या अंगावर बसतो आणि चांगला दिसतो. अर्थातच थोडा हेवीनेस किंवा स्टिफनेस असतोच, पण ती बॉडी जोवर त्या ब्लाउजला किंवा फॅब्रिकला येत नाही तोवर त्याचं फिनिशिंग चांगलं दिसत नाही. मग हे कशा पद्धतीने करायचं असतं, ही सगळी पद्धत तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवत आहोत. की हे जे काही फ्युजिंग लावलं जातं, कसं चिटकवलं जातं स्टीम आयनने, आणि कसा त्याला फॅब्रिक ग्लू लावून ते केलं जातं आणि बसवलं जातंय की ते बसवतानाही कुठेही ते मध्ये क्रीज येता कामा नये किंवा कुठेही ते थंड झाल्यावर परत त्याच्यावर काही रिंकल्स येता कामा नये, याची खबरदारी घ्यायला लागते. हे वाटतं तेवढं सोपं नाहीये, पण कठीणही नाही. प्रयत्न केल्यावर हे नक्कीच तुम्हाला उमजेल आणि तुम्ही हे करू शकता.